विधानसभा निवडणुकीआधी मविया फुटणार असल्याची चर्चा आहे। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून बिनसण्याची चिन्ह वर्तवली जात आहेत। काँग्रेसकडून विधानसभेकरता स्वबळाची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे। काँग्रेस विधानसभेच्या सगळ्या म्हणजे 288 जागा लढण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसने विधानसभेकरता इच्छुकांचे अर्ज मागवलेले आहेत। नाना पटोले, विजय वडेट्टीवारांकडून मात्र सावध भूमिका घेण्यात येते। 288 जागांवर इच्छुकांचे अर्ज ही केवळ एक प्रक्रिया असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसने दिलेले आहे। निवडणूक मविया म्हणून एकत्र लढणार असल्याचा सूर काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आळवला जातोय। असे चाचपणी आहे। कालच महाविकास आघाडीची आमची बैठक झाली। पवार साहेब, उद्धव साहेब, आम्ही सगळे काँग्रेसचे तीनही पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित होतो। त्यामुळे आमची आघाडी आहे, आघाडी मजबूत आहे। आघाडीमधूनच आम्ही निवडणुका लढणार आहोत। प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं अंदाज घेत असतो, त्याचा तो एक भाग आहे। इथे स्वतंत्र लढण्याचा कुठलाही संबंध नाही आणि सध्या तरी आम्ही आघाडीमधूनच चर्चा सुरू आहे आणि आघाडीमधूनच निवडणूक लढायचं। महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल हे आमचं आता ठरलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी त्यांचं संघटनात्मक काम असलं पाहिजे, तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून 288 जागेवर आम्ही उमेदवाराची मागणी केलेली आहे। जागा वाटपामध्ये ज्या ज्या जागा सुटतील मेरिटच्या आधारावर त्याप्रमाणे आमचं ते अलायन्स होणार आहे। त्यामुळे तयारी करणं हे काही चुकीचं आहे असं नाही। आमच्या सगळ्या अलायन्सनी त्या पद्धतीच्या तयाऱ्या सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही सगळेजण एका विचारानेच आम्ही हे करतोय आणि आमची निवडणूक ही सगळी होईल महाविकास आघाडीच्याच नावाने होणार। कालच आमची महाविकास आघाडीची बैठक झाली। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला प्रमुख सगळेच नेते उपस्थित, चर्चा झाली। अनेक विषयांवर आम्ही एकत्र लढणार आहोत। आम्ही सुद्धा 288 मतदारसंघात आमची तयारी सुरू आहे ना, यासाठी की कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येईल हे अद्याप ठरायचं। अशा वेळेला तीनही पक्षांनी आणि मित्र पक्षांची 288 मतदारसंघात तयारी हवी। 288 मतदारसंघात चाचपणी करण्याकरता अर्ज मागवले असल्याचा सूर काँग्रेसकडून उमटतोय। मात्र काँग्रेस लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस स्वबळावर लढणार आहे विधानसभेत, अशी आता एक चर्चा सुरू झाली आहे। किंबहुना लोकसभा निवडणुकीत जर काँग्रेसचा स्ट्राईक रेट पाहिला तर मवियामध्ये बऱ्यापैकी काँग्रेसचा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय। त्यामुळे लोकसभेनंतर काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढण्याची चिन्ह आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।